बगडू येथे केटीवेअरच्या ठिकाणावरून वाद, ग्रामस्थांचा कॉन्ट्रॅक्टरवर मनमानीचा आरोप। ग्रामपंचायतीच्या ठरावाला डावलून भौर खामखेडा शिवारात काम सुरू, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा। कळवण तालुक्यातील बगडू येथे मंजूर झालेल्या केटीवेअरच्या ठिकाणावरून वाद निर्माण झाला असून कॉन्ट्रॅक्टरकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीत ठराव घेऊन केटीवेअर हे भेंडओहळ नाल्याच्या वरती बगडू पिडको शिवारात उभारण्यात यावे असे निश्चित करण्यात आले। मात्र प्रत्यक्षात हे काम भौर खामखेडा शिवारात सुरू करण्यात आले असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की सध्या सुरू असलेल्या ठिकाणापासून भेंडी पाणीपुरवठा विहीर आणि निवाणे पाणीपुरवठा विहीर या ठिकाणी दोन्ही विहिरी लांब अंतरावर आहेत, त्यामुळे या केटीवेअरचा पाणीपुरवठा योजनेला कोणताही उपयोग होणार नाही। त्यामुळे केटीवेअरचे बांधकाम मूळ ठरावानुसार बगडू पिडको शिवारातील भेंडओहळ नाला संगमाच्या वरती करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे। दरम्यान बांधकाम अधिकारी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांनी या मागणीची दखल घेतली नाही तर ग्रामस्थ उपोषणाचा मार्ग अवलंबतील असा इशारा यावेळी देण्यात आला। या प्रसंगी पोपट आहेर, सुरेश देवरे, भाऊसाहेब वाघ, दादाजी सूर्यवंशी, नथू आहेर, मधुकर आहेर, राजू सूर्यवंशी, वसंत देवरे, कैलास आहेर, भालचंद्र आहेर, दीपक पाटील, नितीन चव्हाण, प्रवीण वाघ, सागर वाघ, सतीश आहेर, गोकुळ आहेर, बाळू पवार, सुभाष आहेर, रामकृष्ण आहेर, गणेश चव्हाण, गुलाब गरुड, जंगलू चव्हाण यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। कार्यकारी संपादक पुंजाराम खंडवी, कळवण। बगडू येथील नियोजित जागेवर जे धरण झालेलं आहे मंजूर केटीवेअर नदीवरती, हे धरण डायरेक्ट भौर आणि खामखेडा शिवारातच्या बॉर्डरवरती जाऊन राहिलं तर बगडूच्या शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा होणार नाही। पहिला केटीवेअरपासून बरोबर अंतरावर ठराव केलेला आहे ग्रामपंचायतीने सर्व शेतकऱ्यांनी, आणि भेंडी ग्रामपंचायत वॉटर सप्लायची विहीर पण तिथे आहे, परत निवाणा वॉटर सप्लायची विहीर पण तिथेच आहे। तिथून न घेता कॉन्ट्रॅक्टर स्वतः त्याच्या फायद्यासाठी अतिशय अरुंद जागेवरती भौर आणि खामखेडा या शेतकऱ्यांच्या विहिरींच्या जवळ त्याने तो केटीवेअर नेला। काय 2 कोटी काय असतील ते मंजुरीला, पण त्याने 1 कोटी महिने पण 70-80 लाखात धरण होईल अशा ठिकाणी त्याने तो केटीवेअर बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो साधा इस्टिमेट लोकांना ग्रामस्थांना दाखवू शकत नाही किंवा ग्रामपंचायतीला सादर करू शकत नाही। त्याच्या मनमानाने तिथे काम चालू केलं। बगडूचे जवळजवळ 50 शेतकरी गेले, त्यांचं न ऐकता तो पिळकोटचे आणि ते खामखेड्याचे शेतकरी जमा झाले होते, काही भौरचे शेतकरी होते, त्यांच्या म्हणण्यानुसार त्याने ते धरण तिकडे नेलं। कशासाठी की त्या खास त्याच्या फायद्यासाठी नेलेलं आहे। आमच्या सर्व ग्रामस्थांना त्याला विरोध आहे, आम्ही तसं निवेदन लिहिलेलं आहे, तसं आमच्या सर्व ग्रामस्थांच्या सह्या आहे। तरी हे धरण नियोजित जागेवरतीच झालं पाहिजे आणि बगडू ग्रामस्थ भेंडी वॉटर सप्लाय, निवाणा वॉटर सप्लाय या विहिरींच्या जवळच झालं पाहिजे असं आमचं सर्व बगडूवासियांचं म्हणणं आहे। आणि बगडूच्याच नावावरती धरण मंजूर झालेलं आहे आणि त्याच ठिकाणी झालं, नाही तर आम्ही उपोषणाला बसू। एवढ्या शेतकऱ्यांचं म्हणणं हातवरती करा, शासनाने दखल घ्यावी। शासनाने याची त्वरित दखल घ्यावी। जो कोण पंचायत जिल्हा परिषदचा उपअभियंता आहे पंचायत समितीला, तो सुद्धा फोन केल्यावर तिथं आम्ही गेलो तर तो म्हणे मी कोर्टात आहे, मी तुम्हाला उद्या भेटतो। तो सुद्धा पाणी करायला आला नाही। त्यांनी कशी काय सर्वे केला? तिथं एक आमचा रस्त्याचा प्रश्न राहिलेला आहे, जो दळणवळण लोकांच्या विहिरीवर जाण्याचा रस्ता, नाल्यात भेंडलवचा नाला आहे, त्याच्यात शेतीपुरते लोकांची तो नाला आहे। आणि कॉन्ट्रॅक्टर सांगतो मी तुम्हाला फरशी बांधून देऊ, असं करून देऊ, काहीतरी खोटं आम्ही दाखवून त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी करत आहे। तरी हा एक तर कॉन्ट्रॅक्टर बदलण्यात यावं, एक तर ते धरण नियोजित जागेवरच झालं पाहिजे, नाही तर आम्ही सर्व उपोषणाला बसू। एवढं बोलू। इथून ही बगडूचा कंत्राट देऊ नये